विक्रोळी भांडूप पोळी या संपूर्ण परिसरामध्ये पाहिलं कचऱ्याचा ढिगार जो लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण यस विभागाची हीच परिस्थिती आपल्याला संपूर्ण पाहायला मिळत आहे. खरंच पाहिलं तर जे कामगार आहेत ते कामगार थेट जे आहे ते आंदोलनाला बसलेले पाहायला मिळत आहे. एकूण त्यांच्या संपूर्ण मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगा, आज तुमचं खरं तर आंदोलन सुरू आहे, कशाबद्दल आंदोलन सुरू आहे? हे बघा, आमचं आंदोलन हे जे चालू आहे हे आमच्या स्वतःसाठी आंदोलन चालू आहे. आम्हाला आमच्या स्वतःच्या नोकऱ्या वाचवायच्या आहेत. आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी 20-30 वर्ष झाला आज आम्ही या ठिकाणी मोटर लोडर म्हणून आम्ही काम करत आहे. पण प्रशासनाने अचानकपणे जो हा निर्णय आणला आहे, जो खाजगीकरणाचा जो भेद घातलेला आहे, तो आम्हाला कदापि मान्य नाही. आम्ही ज्यावेळेस आम्हाला कळालं की ह्या खाजगीकरणाच्या एरिया बेस कंत्राटच्या गाड्या येणार आहेत, तर आम्ही हे सर्वप्रथम आम्ही आमच्या युनियनला सांगितलं. युनियननी काय केलं, सर्व कामगारांना घेऊन धडक मोर्चा विटीला नेला. तिथं प्रशासनावर मोर्चा नेल्यानंतर हेड ऑफिसला ते मोर्चा नेल्यानंतर सर्व मोर्चांनी सहभाग झाले. पण त्यानंतर सगळ्या युनियननी आमच्या केसांनी गळा कापला आणि त्यांनी परस्पर करून तो करारावर त्यांनी सह्या केल्या. त्याच्यानंतर त्या सह्या केल्यानंतर आता आम्हाला असं सांगतायत की तुम्हाला त्या एरिया बसच्या गाडीवर आम्ही पाठवणार नाही, तुम्ही फक्त झाडू मारा किंवा तुम्ही इकडं जा तिकडं जा. हे सर्व जेवढ्या मान्यताप्राप्त युनियन आहे, या युनियननी आम्हाला जे कामगार आहेत यांना विश्वासात न घेता हा करार केलेला आहे. हे सर्व युनियननी. तर आमची एवढीच मागणी आहे, जेवढे मान्यताप्राप्त युनियन आहेत ना, जसा तुम्ही करार एकजुटीने येऊन करता तसाच हा करार रद्द झाला पाहिजे. आमची कामगारांची एवढी मागणी. खाजगीकरण होत आहे, ते खाजगीकरण न होता त्या ठिकाणी आम्हाला काम द्या, आम्ही त्या ठिकाणी जायला तयार आहोत, अशी देखील या आंदोलकांनी आपली मागणी या ठिकाणी मांडलेली आहे. अविनाश माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.